साठी आणि तोंड धुण्यासाठी आतमध्ये वॉशरूम आहेत त्याचा वापर करा. हे पाणी फक्त पिण्यासाठीच वापरा. वन डाऊनला फलंदाजीसाठी धडाकेबाज फलंदाज कुमार. समोर गोलंदाज आहे अमित. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूची लाईन अतिशय योग्य ठेवलेली आहे अमितने. कुमारला हवी असलेली बॅट सापडत नव्हती तो जाताना, त्यामुळे त्याला उशीर झाला होता. आता महेशने त्याला बॅट दिलेली त्याची. रायझिंग ईगल संघाचे मालक बडे सर यांचे फॅमिली इथे उपस्थित आहेत. त्यांचं सर्व आपल्या टीमकडून स्वागत. पुन्हा एकदा तीच लाईन, तीच दिशा चेंडूची. अतिशय कडक गोलंदाजी अमितकडून या पहिल्या षटकामध्ये इथे होताना दिसते. अजून रायझिंग ईगल संघाचं खातं सुद्धा उघडलेलं नाहीये. पुन्हा एकदा जबरदस्त बॉलिंग अमितकडून. पाच चेंडू, अजूनही संघाचं खातं उघडलेलं नाही. अतिशय टिचून अशी गोलंदाजी म्हणता येईल. आणि पहिलं षटक निर्धाव, मेडन षटक. मला वाटतं या स्पर्धेतलं हे पहिलं निर्धाव षटक टाकण्याचा मान अमितला मिळतो आहे. पहिलं निर्धाव षटक स्पर्धेतलं. शानदार गोलंदाजी विकी 11 संघाकडून सुरुवात. पॉवर प्लेचा कुठलाही फायदा रायझिंग ईगल संघाचे फलंदाज घेऊ शकलेले नाहीत. केवळ दोनच खेळाडू 30 यार्डच्या बाहेर असतात, तरी सुद्धा त्याचा फायदा त्यांना कुठलाही मिळालेला नाही. आणि आता कर्णधार जीत पुढचे दुसरे षटक गोलंदाजीसाठी येतोय. आणि डावखुरा फलंदाज करण आता फलंदाजीसाठी स्ट्राईकवर आहे. करणने काल काही डोळ्यांचे पारणे फेडणारे सिक्स मारले होते आणि तसेच सिक्स आम्हाला पाहण्याची इथे इच्छा आहे. बघूया करण काय करतोय. करणने हा त्याचा चुकलेला शॉट संघमालक सतीश यांनी अतिशय सुंदर झेल तिथे डाय मारून पकडलेला आहे. आणि दुसरा झटका करण यांच्या रूपात. फुलटॉस चेंडू हा लॉंग ऑनच्या दिशेने खेळलेला आहे. एक धाव मिळेल. कपिलने स्वतःचा आणि संघाचं सुद्धा खातं उघडलं इथे.
ए ती बॉटल कोणी ठेवली तिथे याच्याजवळ डीजे वाल्याजवळ. त्या बॉटलला बॉल लागला तर अवघड होईल. विनाकारण वाद नको म्हणून ती बॉटल आहे ना बाहेर पाठवा. सूरज ती बॉटल बाहेर फेका इकडे. हितेश ती बॉटल घे सूरज कडून बॉटल. बॉटल तिथं ठेवून घेऊ नका. तुम्हाला पाणी लागलं तर ओर संपली की सांगा आम्ही आणून देतो. विनाकारण अडथळा नको. चला पुढचा चेंडू जीत विरुद्ध कुमार. सुंदर मारलेला हा फटका. पहिला चौकार रायझिंग ईगल संघाचा. पुन्हा एकदा उचलून मारलेला फटका आहे. हा जातोय बाउंड्री रेषेजवळ. मात्र सुंदर फिल्डर आहे तिथे. 2 धावांवर समाधान मानावं लागतंय. सुंदर मारलेला हा फटका 2 धावांसाठी. कुमारची अत्यंत सुंदर अशी बॅटिंग. संघाची धावसंख्या वाढवण्यासाठीचा प्रयत्न करताना दिसत आहेत कुमार. बॉलिंग साइडला आहेत जीत टू कुमार. ओढून मारण्याचा प्रयत्न आणि झेलबाद. कुमार झेलबाद होत आहेत. बॉल ओढून मारण्याचा प्रयत्न मात्र निर्धाव. कोणतीही धाव नाही. बॉलिंग साइडला आहेत रेड्डी. पुन्हा एकदा मात्र लागला बॉल लागलाय बॅट्समनला. जोरात लागलाय बॉल.
चला सामना सुरू होतोय परत एकदा. बॉलिंग साइडला आहेत रेड्डी आणि बॅटिंग लाईनला आहेत कपिल. अप्रतिम मारलेला नाही, झेल सोडलाय. फार मोठा झेल होऊ शकला असता संघासाठी, विकी 11 साठी, पण झेल सोपा झेल होता हा कन्वर्ट होऊ शकला असता विकेट मध्ये, पण नाही. हेल्मेट आहे, हेल्मेट बॅट्समन हेल्मेट हवा असेल तर हेल्मेट आहे आपल्याकडे. हेल्मेट हवंय का कपिल? हेल्मेट हवंय का तुला? बॅटिंग स्ट्राईकवर आहेत नितेश. बघूया नितेश त्यांच्या संघासाठी किती धावा एकवटतात. नितेश एक अत्यंत गुणी खेळाडू आहेत. सुंदर मारलेला हा चेंडू आहे, मात्र फिल्डर त्याला अडवू शकलेला नाहीये. बघूया, आणि ह्या 4 धावा 4 धावा 4 धावा. सुंदर टाकलेला हा चेंडू, अप्रतिम फास्ट बॉल, पण तटवून खेळला. साधारणपणे दोन्ही बॅट्समनची ही स्ट्रॅटेजी दिसते की बॉल कुठलाही जाऊ देत नाहीयेत. 3 ओव्हर 15 रन 3 विकेट. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होतीये 15 फॉर 3 विकेट्स. ही क्वालिफायर 2 आहे. यातून जो संघ जिंकणार आहे तो थेट फायनल मध्ये खेळेल. त्यामुळे अत्यंत अटीतटीचा हा सामना होईल अशी अपेक्षा आहे. पुढचा चेंडू सोडून दिला चेंडू आहे आणि वाईडचा इशारा. अतिरिक्त धावेमध्ये भर. सुंदर खेळून काढलेला हा चेंडू आहे. चांगल्या चेंडूला दिलेला सन्मान आहे. तितकाच नजाकतीनं खेळलेला चेंडू. एका धावसंख्येनं संघाची धावसंख्या वाढतीये. सुंदर मारलेला हा फटका आहे. बघूया किती धावांसाठी
मात्र तितके सुंदर क्षेत्ररक्षण बघूया. 2 धावा सहजच पूर्ण. 19 धावा, 3 ओव्हर 1 चेंडू 2 चेंडू, 3 ओव्हर 2 चेंडू, 19 धावा. फुलटास चेंडू होता हा, पण एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. दुसरी धाव घेण्यास पुढील बॅट्समन इच्छुक नाहीत. सुंदर खेळलेला हा चेंडू, एका धावेवर समाधान मानतायत. दोन्ही फलंदाज काहीसे रनासाठी झगडताना दिसत आहेत. बघूया. सुंदर मारलेला आहे हा चेंडू. चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाजवळ जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, पण वेळीच रोखलेला आहे. एका धावेवर समाधान मानतायत. एक चेंडू बाकी, एक चेंडू, 22 धावा. सुंदर मारलेला हा चेंडू आहे. बघूया किती धावांसाठी जात आहेत. अत्यंत चपळ क्षेत्ररक्षण आणि सुंदर सुंदर दोन्ही धावा अत्यंत सुंदर रीतीने पूर्ण केलेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पाणी मागतायत बॅट्समनला पाणी घेऊन जायचंय. मैदानावरील इतर खेळाडूंना सुद्धा एक सूचना आहे की ज्यांना पाण्याची गरज आहे त्यांनी तिथूनच इशारा करावा. पाणी भरपूर प्या की जेणेकरून क्रॅम्प्स येणार नाहीत. उन्हाचा चटका जास्त आहे. प्लेंटी ऑफ पाणी इनटेक ठेवा. तिकडे जे छोटे छोटे बाळ आहेत सगळे जे खेळतायत त्यांनी सुद्धा पाणी प्यायचंय. तुम्ही सकाळपासून नुसतंच खेळताय, पाणी प्या. पाणी तिथली बॉटल घे, कुठली तरी आत बॉटल असेल. मला पण आण पाणी, पाणी पिऊन घे. चला, षटकांची गती राखायची. तू पी पहिल्यांदा. 4 ओव्हर 24 धावा. दोन नाही, एक ठेवून ये. चला पटापट. इथं खाली बस. उभं राहून पाणी प्यायचं नाहीये म्हणून सांगतो तुला. हा बस, टेक बस. भरपूर पाणी पी. पाणीच पित नाही तुम्ही. हळू. वीरू अत्यंत उंच खेळलेला हा चेंडू आणि कपिल कॅच आउट. डीजे सर. गणित लय मोठं आहे आणि पुढील बॅट्समन आहेत शुभम उर्फ बकासूर. बकासूर हे त्यांचं टोपण नाव आहे.
खेळून काढलेला हा चेंडू आहे. धाव घ्यायला नाही म्हणाले. या बॅट्समनवर खूप मोठी विस्त असणार आहे आणि जे फिल्डर्स आहेत या बॅट्समन साठी खूप आग्रही असतील. अत्यंत सुंदर रीतीने टोलवलेला हा चेंडू जातोय सीमा रेषे पार. 4 धावा. खेळण्याची अफाट क्षमता असलेला हा खेळाडू मैदानामध्ये आहे. या खेळाडूची बॅटिंग बघण्यासाठी सर्वजण फार उत्सुक असतात. बघूया. अत्यंत उत्तुंग 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 षटकार आणि षटकार. बॉल जातोय सीमा रेषे पार. 6 रन. स्कोर स्कोर. बॉल बाकी 2. बॉल आणायला जा तिकडे पटकन कोणीतरी. बॉल आणायला कोणीतरी जा पटकन. कुमार कुमार तो आउट झालाय ना. जा. बॉल घेऊन यायचंय. अनिल तिकडेच बस तू सावलीमध्ये. सुंदर बॅटिंग. स्कोर द्रुत गतीने वाढत आहे. बघूया ही 2 जोडी संघासाठी काय योगदान देत आहेत. दोन्ही अत्यंत गुणवंत खेळाडू. परत एकदा टोललेला आहे आणि हा जातो सीमारेषे पार. 4 रन. पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न पण धाव सुद्धा नाही घेतली. हा निर्धाव गेलेला चेंडू आहे. साधारण निर्धाव चेंडू गेल्यानंतर बॉलरच्या जीवात जीव येत असावा. इथून पुढे संघाला विकी 11 संघाला ओंकारने आपला शेवटचा चेंडू अत्यंत त्याच्या शैलीदार पद्धतीने छान टाकलेला आहे. आपण त्याला छान टाकला असं म्हणू शकतो. विकी 11 संघाला धावांच्या गतीवर रोख आणण्याची आवश्यकता आहे. बघूया आता कॅप्टन स्वतः बॉलिंग लाईनवर. विक्रम घुटे पाटील. काय गरज नाही रे. जात त्याला बी चोपलं जात चांगलं मारणार त्याला. त्या दिवशी 25 रन मारले द्यायला. बघूया ही ओव्हर अत्यंत पाहण्यासारखी असेल कारण तुल्यबळ बॉलर. हो ना, घे ना बाळा. तुल्यबळ बॉलर आणि तेवढेच तोडीचे बॅट्समन आहेत समोर. नितेश आणि बकासूर. कपिल सरांनी त्यांची ड्युटी करून ते आता निरोप घेत आहेत असं दिसतंय. पुढील चेंडू विक्रम टू नितेश. अत्यंत सुंदर पद्धतीने मारल्या पण तेवढंच चपळाईनं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. महेश तिथे क्षेत्ररक्षक आहे. संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत. अत्यंत मोठं योगदान मानावं लागेल.
कारण याच रना संघाला जिंकून देण्यामध्ये सुद्धा परिवर्तित होऊ शकतात. अत्यंत उत्तुंग मारलेला मात्र इथे झेल बाद. 6 धावा 6 नाही 6 रन्स. 6 अत्यंत क्लोज असणारा हा. अरे बापरे. कुमार मॅच बॉल आला का? कुमार मॅच बॉल आला का मागायचा? अत्यंत क्लोज गोष्ट होती ही. ओके एक जीवदानच समजावं लागेल. सुंदर. हातातून सटकला बॉल. धावांच्या गतीमध्ये सुधारणा झाली आहे. सुंदर आणि 4 धावा. 4 धावा संघाच्या. दादा तिथे आहे ना, जायचं दादाकडे. सुंदररित्या मारलेला नाही, तर मिसफील्ड झाली आहे. बघूया सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावा धावून पूर्ण केलेले आहेत. कुठे दादाकडे जाऊया. 51 धावा झालेल्या आहेत संघाच्या. 50. जाऊया. बघ दीदी आली. आपण डान्स करूया आता. हो 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 जाऊया. ओ मारण्याचा प्रयत्न लेग साइडला, मात्र सफल प्रयत्न. बॉल डॉट गेलाय. फुलटॉस चेंडू होता, मात्र त्याचा फायदा नाही घेता आला. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. 1 धाव. माईकच आहे. स्कोरबोर्ड. हा ओव्हर 52 धावा. 24 बॉल बाकी आहेत. सहा ओव्हर 52 धावा रायझिंग ईगल संघाच्या. पुढचे 4 ओव्हर म्हणजे 24 बॉल महत्वाचे असणार आहे. तू बाय बाय केलं का सगळ्यांना? कुठे गेली? येऊया दादाकडे धावत जा. रनिंग 1 2 3 स्टार्ट.
पुढचा चेंडू जीत टू नितेश. सुंदर खेळून काढलेला हा चेंडू आहे. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. बॉल बॉल बॉल. 54 धावा झालेल्या आहेत. 22 चेंडू बाकी या मॅचचे. बघूया 53 धावा झालेल्या, सॉरी 54 झाले, 54. मी 54 सांगितलं त्यांना आधी. बघूया शुभम आपल्या टीमसाठी काय करतोय. सुंदर मारलेला हा चेंडू आहे. थेट गेलेला आहे. शुभमची विकेट गेल्यानंतर काहीसा जीवाजीव आलेला असेल विकी 11 संघाच्या, कारण अत्यंत महत्त्वाची विकेट होती ती. बघूया आता पुढील बॅट्समन आहेत राहुल. आता राहुल आणि नितेश यांची जोडी संघासाठी काय योगदान देते हे पाहावं लागेल. आणि मारण्याचा प्रयत्न, झेल उडालेला आहे आणि झेल सुटलेला आहे. महत्वाची विकेट होती, झेल सोडला विक्रम यांनी. एक सोपा झेल म्हणावा लागेल. कॅचेस विन्स द मॅचेस असं म्हटलं जातं, तर कॅचेस सोडणं हे अशा मॅचला अडचणीत आणू शकतं. कॅचेस होणं खूप गरजेचं आहे. विराजचा भाऊ. अरे दीदी बघ कशी करते गोल गोल गोल. पोटावर नाही करायचं तिच्या. नितेश बॅटिंग लाईनवर आणि उंच मारलेला आहे, जातोय पाठीमाग. बघूया एक धाव, एका धावेवर समाधान मानावं लागतंय. 7 ओव्हर 56 धावा, 5 विकेट, 18 बॉल बाकी आहेत शेवटचे. शेवटचे 18 बॉल्स बाकी आहेत. 3 ओव्हर बाकी आहेत. 56 धावा झालेल्या आहेत. 3 ओव्हर्स बाकी आहेत. 56 रन झालेले आहेत. 56. बघूया या 18 बॉल्स मध्ये मॅक्झिमम किती धावा करू शकतात विकी. सॉरी, रन भी आप डिफेंड कर लोगे. बॉलर भी होता ना तो सब बैटिंग आला. हे महत्वाचं नाही का? षटक सुरू करायचे, फार वेळ घ्यायचा नाहीये.
पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, मात्र बॅटवर बॉल आला नाही. जेवढा परफेक्ट शॉट बसायला पाहिजे होता तेवढा शॉट मारता नाही आला. एका धावेवर समाधान मानावं लागतंय नितेशला. आणि आता स्ट्राईकवर आहेत राहुल. उंच मारलेला हा फटका आणि हा मॅक्झिमम 6 धावा. सामना एक हाय व्होल्टेज सामना होऊ शकेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. छानस क्षेत्ररक्षण संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. आज या ठिकाणी खूप सारे मयूरची गणना पुढच्या वेळेस चांगल्या फलंदाजामध्ये होणार आहे. आता खेळाडूंचे नातेवाईक आणि हे सगळेजण उपस्थित आहेत. त्यांचं सर्वांचं मयूर हार्दिक अभिनंदन तुझं. सहर्ष स्वागत. सुंदर पद्धतीने मारला चेंडू, सुंदर चेंडू टाकला होता. मॅक्झिमम रन्स मिळवण्याचा प्रयत्न आहे बॅट्समनचा आणि क्षेत्ररक्षण आणि अचूक दिशेवर बॉलिंग सुद्धा चालू आहे. रंगतदार असा होणारा हा सामना असणार आहे. सुटला. पुढचा चेंडू रेडी टू नितेश. तिकडे जाऊ नको काका, तिकडे त्याच्या पलीकडे नाही जायचं, रेषेच्या पलीकडे जायचं. पुन्हा एकदा झेल सोडलेला आहे विकेट किपर कडून. हा झेल खूप महत्वाचा झेल होता. नाही नाही, हा दुसरा झेल सोडलेला आहे विकेट किपिंग करत असताना. खूप वेगात आलेला हा झेल होता. हॅलो 8 ओव्हर 65. 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय 65. शेवटची 2 षटकं आहेत. शेवटचे 12 बॉल शिल्लक राहिलेले आहेत. बघूया रायझिंग ईगल्स काय करतायत. शेवटचे 12 बॉल. धडकच होती आता. आतमध्ये राजवी आत घे. पुढील षटक घेऊन येत आहेत कॅप्टन विक्रम स्वतः. मगाच्याही ओव्हरमध्ये त्यांनी चांगली कमाल दाखवली होती. बघूया या ओव्हरमध्ये काय होतंय. नंदू बोल. दादाला मारायचं नाही. अरे दादाला का मारतो. विराज काय शिकवतोय. सुंदर फटकावलेला हा चेंडू आहे. चेंडू जातोय सीमारेषे.
सामन्याचे. स्कोर आहे 69. शेवटचे 10 बॉल चेंडू राहिलेले आहेत. एक मोठी धाव संख्या उभारावी लागणार आहेत, कारण पुढील संघ सुद्धा तितकाच तुल्यबळ संघ आहे. नाही, एका धावेवर समाधान मानतायत. खर तर नितेश असताना समोरचा जर खेळाडू तितका धावणार असेल तर या 2 रन सहज होऊ शकले असत्या. उचलून मारलेला हा फटका आणि जातोय सीमा रेषे पलीकडे 4 धावांस. उचलून मारलेला हा फटका जातोय 6 धावांसाठी. स्लो डिलिव्हरी मात्र हा जातोय 6 धावा. आणि हा पाठीमाग फिल्डर नाहीये. 4 धावांसाठी शेवटचा धरण्यासारखा होता. सुंदर पट टोलवलेला आहे, पण पूर्ण wow, wonderful, massive, massive, massive 6. Big, 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 big hit. That's a 6.
चेतन तुम्हाला काय वाटतंय? सुंदर मारलेला चेंडू आहे. तसं बघितलं तर अमितवर विश्वास दाखवायला हवा होता, कारण या टुर्नामेंट मधलं पहिलंच असं षटक असेल की जे निर्धाव षटक टाकलं गेलं होतं. त्याच्यामुळे त्यांना जर विश्वास दिला असता तर कदाचित ते चांगली बॉलिंग करू शकले असते, पण हा त्यांचा इंटरनल डिसिजन आहे. बघूया पुढचा चेंडू. परत एकदा हवेत बॉल, पाठी खाली कोणीच फिल्डर नाहीये. बघूया किती धावांसाठी धावतायत. 2 धावा आरामशीर पूर्ण. आता विकेट पेक्षा बिग हिट्स होऊ नयेत शेवटचे 2 बॉल याच्यासाठी बाकी प्रयत्न आहेत. करतायत. संघाच्या धावा झालेल्या आहेत 94. तर रायझिंग ईगलने अत्यंत मोठी मजल ह्या 2-3 ओव्हरमध्ये गाठलेली आहे. 4 चेंडू झालेले, 2 चेंडू बाकी आहेत. पुढचा चेंडू आणि परत एकदा मारलाय. बघू किती धावांसाठी. आधी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. बघूया आता किती धावा एकवटतायत. थ्रो केलाय बघूया आणि नाही नाही, राहुलचे पाय हालत नाहीयेत, मात्र तशाही 4 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. राहुलने काही क्षणासाठी श्वास सोडून दिला होता की आता काय आपण पोचत नाही, पण तरी पण 4 धावा पूर्ण.
विकी 11 संघाकडून स्ट्राईकला ओमकार आणि नॉन स्ट्राईकला स्वप्नील. पहिला चेंडू हा निर्धाव. ओमकारने दुसरा चेंडू अलगद खेळून एक धाव पूर्ण केलेली आहे. बस उतना ही. नहीं यार मेरा ही अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण नितीश यांच्याकडून. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 7. सरे 7 रन्स 7 रन्स बरोबर म्हटलं. 7 runs after the end of first over. तू गया नहीं ओपनर वही वाला चेंज किया क्या थोड़ा.
In the air, in the air, in the air. Let's see, let's see, let's see. Oh, it's just in between two fielders. I think they are getting to 2 runs completed easily. In the air, closing to boundary. Oh, catches wins the match. उत्कृष्ट असा प्रयत्न केलेला आहे झेल घेण्यासाठी It was a nice try. नितीश यांनी, पण अपयशी ठरले. पण खूप महत्त्वाचे असे त्यांनी 2 रन वाचवले आहेत आपल्या संघासाठी. सुंदर असा फटका मारलेला आहे ओमकार आणि चेंडू सीमा पार. विक्की 11ची चांगली सुरुवात झालेली आहे आणि हा ओमकारचा स्क्वेअर कट आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. ओमकारच्या बॅट मधून निघालेला हा लगातारचा दुसरा चौकार. विक्की 11चे 19 रन झालेले आहेत. यांनी आज काल आणि आज चांगली अशी बॅटिंग केलेली आहे. याच्या आधीच्या सामन्यात पण त्यांनी संघाला जिंकवण्यासाठी मोलाचे योगदान केले. शेवटचा बॉल बाकी आहे. दुसऱ्या ओव्हरच्या 19 रन झालेले आहेत. हॅलो. शुभमने सुंदर बॅटिंग केली, मात्र झेलबाद झालेत. ऑफ साइडला फटकावलेला हा चेंडू जर थेट यष्ट्यांवर बसला असता तर आउट झाले असते. तू जर उशिरा खेळला ना ओंकार तर भारी खेळशील. ओल्ड बॉलला ओल्ड बॉलला विकेट सोडता 2 ओव्हर 3 विकेट पडता रन पण नाही होत. ओल्ड बॉलला आहे ना तू बेस्ट खेळू शकतो. तुझे नवीन बॉलला पार होत नाही ना 6, पण 6 मारायचेच नव्हते. रेडी सांगतो तुला, तू ओल्ड बॉलला 6 बस शकतो तुझे. पण तू आता आउट कसा कट आउट लागला. मी काय आता हे नाही केलं. पुढील षटक घेऊन येत आहेत तर राहुल. दोन षटकांच्या खेळानंतर संघाची धावसंख्या आहे 20 आणि 1 विकेट.
उंच मारलेला हा चेंडू आणि बॅट्समन झेलबाद. आणि त्याची शैली पण खूप छान आहे. मला वाटतंय पुढच्या वर्षी कसला बॉल टाकतोय कसला बॉल टाकतोय बघा कसला बॉल टाकतोय प्लेअर लावलेलं नाही काही नाही. शुभम झाला असता चौका आहे चौका. बॉल बॉल आणण्यासाठी कोणतरी पटकन तिकडे थांबायचंय. बॉल साठी कोण थांबू शकतं? व्हॉलंटियर्स ज्यांची मॅच नाही ते थांबू शकतात तिकडे. संदीप इलेव्हन संघाचे प्लेयर दिसत नाही मला कोणीच इथं. मिलिंद गालात हसतोय. मिलिंदची इच्छा पूर्ण झालेली आहे. त्याच्या चेतनला आम्ही बॅटिंग दिली होती वन डाऊनला. आणि रन रन तुमचे हे डिपेंड असले नाही बॉलिंग खराब टाकली मुळात प्लेयर ठेवले पाहिजे मग त्याला तसं द्यायचं याचा हा प्लेयर आहे फक्त तेवढ्या पट्ट्यात त्याच्या पाय टाकला तर नाही खेळत ते. ब्लॉक होल्ड मध्ये टाका ना. त्याच्या पाय विचार पायाचं रॉड हो त्याचा फुटवर्क बिलकुल नाही. तरी पण तसा बॉल टाकतो लेग साइडला. त्याचे पाय टाकत नाही हो नाही रॉड आहे टाकत आहे. जिमची ताकद पायातून रॉड आहे रॉड एक पायात 33 रन 2 आउट 2.5 ओव्हरचा शेवटचा बॉल बाकी. अंपायरचा इशारा काहीच नाहीये. पुढची ओव्हर
बघूया कोण घेऊन येतं. स्कोर आहे 33 रन्स 3 ओव्हर्स. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 33 आणि 2 विकेट गेलेल्या आहेत. तीन षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे 33. विकी 11 संघाने पॉवर प्ले मध्ये 10च्या सरासरीने 11च्या सरासरीने रन बनवलेले आहेत. 33 धावा 3 ओव्हर मध्ये. पुढचं षटक घेऊन येतोय नंदू. टाईट नाही टाईट बॉलिंग करायला सांग. अरे पप्पा कुठे? नाही बघितलं नाही. पूर्ण लक्ष तिकडे. शिवाय सर घ्या थोडं समालोचन. 3.1 षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा 2 गडी बाद झालेले आहेत. क्वालिफायर 2चा हा सामना 99 धावांचं लक्ष घेऊन हा नंदूने स्लोवर 1 टाकलेला चेंडू 1 धाव पूर्ण करताय फलंदाज. 35 धावा झालेल्या आहेत. 99 धावांचं टार्गेट आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चेस झालेलं नाहीये, परंतु सुरुवात अतिशय छान झालेली आहे विकी 11 संघाची. बघूया त्याचा शेवट कसा होतो, कोणता संघ फायनलमध्ये येतो. स्वप्नील सलामीला येऊन चांगली फलंदाजी, आपल्याला चांगले फटके त्याच्याकडून बघायला मिळाले. पुन्हा एकदा उंच मारलेला फटका, गॅप मध्ये 1 बाउन्स, चौकार. षटकार आया. ठीक आहे, चला नंदू तयार. बॉल मिळाला का? बॉल नाही आला. चला वेळ घालवायचा नाही. अतिशय सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन स्वप्नीलकडून इथे होताना आपल्याला दिसते. सलामीला पाठवल्यानंतर त्याच्याकडून जी अपेक्षा त्याच्या संघाला होती ती पूर्ण करताना स्वप्नील इथे दिसतोय आपल्याला. रायझिंग ईगल संघ मात्र थोडासा इथं बॅकफुटवर दिसतोय, कारण 99 धावांचं लक्ष त्यांनी दिलेलं आहे. गोलंदाजी मात्र सुमार दर्जाची होताना दिसते आहे. अतिशय महत्त्वाचा हा क्वालिफायर 2चा सामना. जो संघ जिंकेल तो अंतिम सामना खेळेल. त्यामुळे पुन्हा एकदा अतिशय चतुराईने हा टाकलेला चेंडू नंदूने तितक्याच चतुराईने फील्ड केला. षटकारानंतर नंदूचा चांगला चेंडू स्वप्नीलसाठी. हा पुन्हा एकदा जागेवरच उडालेला झेल नंदूकडून. हा
चूक होताना तिथे झेल सोडलेला आहे नंदूने. अतिशय म्हणजे लयीत असलेल्या फलंदाजाला जीवदान त्याने दिलेलं आहे. बॉल जुने भरपूर आहेत. काय दिसतंय समोर तुम्हाला? हा तुम्ही लय पलीकडे गेलेत. हे जीवदान किती महाग पडतंय रायझिंग ईगल संघाला येणारा काळच ठरवेल. येणाऱ्या काही षटकामध्ये ते दिसून येईल. नाही नाही सर्व्हिस रोडला जायचंच नव्हतं. एलपी ब्रिज ओलांडला ना, एलपी ब्रिज नाही 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 तिथे माणसं आहेत ना त्या हे काम करा ना, रिटर्न घ्या. 4 ओव्हर 40 धावा झालेले आहेत. आणि आता गोलंदाजीची धुरा स्वतः शुभम शर्मा यांच्याकडे. शुभम शर्मा यांच्याकडून कॅप्टनला मोठ्या अपेक्षा असतील धावगतीला रोखणे. आणि हा अत्यंत जलद गतीने टाकलेला चेंडू. हर्षने एक धाव घेतलेली आहे. मागच्या वर्षी सुद्धा क्वालिफायर 2चा सामना या दोन्ही संघांमध्ये झाला होता, याची आठवण आपल्याला असेल. या दोन्ही संघांपैकी ऑफ साइडला गॅप मध्ये खेळलेला डॅनी तिथे चेंडू पळत येऊन फील्ड करतायत. तोपर्यंत 2 धावा फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. उंच उडालेला झेल कुमार झेलकडे पळतो आहे. अतिशय ट्राय केलेला आहे, वेल ट्राय कुमार, परंतु अतिशय चांगला प्रयत्न होता कुमारचा. फार दुरून पळत येऊन त्याने हा झेल घेण्याचा प्रयत्न केला. झेप घेऊन झेल घेण्याचा प्रयत्न. झेल घेतला असता तर स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट झेल हा ठरला असता. वेल ट्राय. 46-2 आउट. अतिशय सुंदर असा हा चेंडू. अत्यंत वेगवान गोलंदाजीसाठी शुभम शर्मा प्रसिद्ध आहेत आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी त्यांच्याकडून होते. आपल्या स्पर्धेचे आयोजक श्री प्रवीण मुंडे, अवर सचिव उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांचं इथे आगमन होते. मुंडे सरांचं हार्दिक स्वागत. संतोष 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 कदम आहेत का? मुंडे गाडीच्या सरांसाठी डिक्कीमधून एक एक टी-शर्ट 40 नंबरचा टी-शर्ट त्यांच्या घेऊन या, स्वागतासाठी मागवायचा आहे. गाडीच्या डिक्कीतून 40 नंबरचा टी-शर्ट घेऊन या प्लीज. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न हर्षचा. 5 ओव्हर नंतर धावा झाल्यात 47. पुढच्या 5 ओव्हर मध्ये विकी 11 संघाला धावा हव्यात 52. म्हणजे जवळपास आता जितका स्कोर आहे तितका स्कोर त्यांना पुढच्या 30 बॉल मध्ये हवा आहे. काय वाटतं शिवाजी, हा मागील- स्कोर चेस करताना या प्रेशर ते हँडल करू शकतील का? मागील सामन्यात सुद्धा जवळपास हेच इक्वेशन होतं आणि विकी वेलन संघ ते इक्वेशन पार करण्यात यशस्वी झाला होता. त्यामुळे हे फार उत्कंठवर्धक ठरेल. इथून पुढे त्यांच्याकडे विकेट शिल्लक आहेत. महत्त्वाचे फलंदाज अजून बॅटिंगला यायचे आहेत. त्यामुळे विकी 11 संघाचं पारडं मला थोडंसं इथे जड वाटतंय, कारण सलामीचा फलंदाज स्वप्नील अजून तिथे चांगली फलंदाजी करतोय. प्रवीण मुंडे सरांचं आगमन झालंय. सरांचं आपल्या सर्व ग्रुपतर्फे हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. सर
डॅनी ऑन द फायर. डॅनी सर आता बॉलिंगला आहेत. अत्यंत टप्प्यावर बॉलिंग करणारे असे हे बॉलर. बघूया संघासाठी काय करू शकतायत. सुंदर असा डॅनी टोलवलेला आवाजाच्या चेंडू आहे. गोलंदाज. बघूया काय होतोय तिथे. शुभम क्षेत्ररक्षणासाठी आहे. थेट थ्रो नाही गेला, वाया थ्रो गेला. 2 धावा आरामशीर पूर्ण करण्यात सफल झालेले आहेत. प्रवीण मुंडे सरांचं स्वागत कुठे दत्ताबडे सर करतील. मी सरांना विनंती करतो त्यांनी टी शर्ट देऊन सरांचं स्वागत करायचंय. सुंदररित्या मारलेल्या लेफ्ट साइडला हा चेंडू जातोय सीमा. उंच मारलेला फटका शुभम आणि शर्माने झेलबाद. अतिशय सोपा. शेहेचाळीस धावांची गरज आहे. 26 चेंडूमध्ये 46 धावांची गरज आहे. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. अजूनही इक्वेशन अत्यंत दोलायमान स्थितीमध्ये आहे. विकेट्स टिकवणं आणि त्याच गतीनं रन्स बनवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. हा उंच उडालेला कुमार झेलसाठी प्रयत्न नाही, परंतु नाही, नाही. झेल Miss सुटलेला आहे fielding पण आणि झाली चौकार आहे. सुद्धा मिळालेला आहे. डॉक्टर संघ मालक डॉक्टर दत्ता बडे सर काहीशे अस्वस्थ इकडे तिकडे फिरून थोडस संघातल्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचा त्यांचा मानस आहे. मात्र त्यांचे खेळाडू सुद्धा तितकेच जिद्दी आहेत
आणि ते संघ मालकाला निश्चित नाराज करणार नाहीत असा एक विश्वास वाटतो. 6 षटकाच्या समाप्तीनंतर 57 धावा, 3 गडी बाद, 24 चेंडूमध्ये 42 धावांची पुन्हा गरज आहे. एकदा काहीशी रणनीती बनवताना ईगल संघाचे खेळाडू. 24 बॉल 42 धावा, 24 बॉल 42 धावा. अत्यंत अतितटीचा हा सामना सुरू आहे. कोणीही जिंकू शकतं. अजूनही जसे यापूर्वी एलिमिनेटरचा सामना झाला, अत्यंत अटीतटीचा रोमांचकारी सामना आपण बघितला, तसाच सामना हा होऊ शकतो. पुढील 1-2 षटकांमध्ये आपल्याला अंदाज येईल. पाणी घेऊन जायचंय मैदानात कुणीतरी. ओव्हर झाल्यानंतर लवकर जायचं. इतका वेळ परत वेळ घालवायचा नाही. बडे सर हळू. पुन्हा एकदा फील्डवर अत्यंत चुरशीचा असा हा चालू असणारा सामना. हाय व्होल्टेज सामन्यातला मगाचा सामना झाल्यानंतर या सामन्याची ही उत्कंठा तशीच शिगेला पोचेल का? फक्त 4 षटकांचा खेळ बाकी आहे आणि धावा लागतायत 42 फॉर विन. 24 बॉल्स 42 रन्स. आता गोलंदाजीसाठी येत आहेत हैदराबाद एक्सप्रेस गणेश सूर्यवंशी सर. गणेश सूर्यवंशी सर हे अत्यंत चपलक आणि चालाक असे खेळाडू आहेत. ते बॉलिंग करत असताना सुद्धा बॅट्समनच्या बुद्धीशी ते खेळत असतात बॉलिंग करताना. बघूया बॅट्समन आता त्याच्यामध्ये काय चमक दाखवू शकतात. बडे सर टू हर्ष. हर्ष सुद्धा एक उत्कृष्ट टेक्निकली साऊंड असणारे बॅट्समन आहेत. बघूया ते कसा सामना करू शकतील. क्षेत्ररक्षणात काहीसा बदल केला जातोय. क्वालिफायर जिंकणारा संघ फायनल मध्ये. स्लोवर वन स्लोवर आणि हर्षला कळून नाही आलेला चेंडू. अतिशय चलाक गोलंदाजी गणेश सरांकडून इथे होताना दिसते आहे. प्रत्येक बॉलचं महत्व काय आहे हे बॉलर्सला ठाऊक आहे आणि जसे जसे बॉल निर्धाव जात आहेत तसे बॅट्समन वरचा दबाव वाढत चाललाय. पुन्हा एकदा सुंदर फटकावलाय. बघूयात. 1 धाव. एका धावेवर समाधान मानतायत. स्ट्राईकला आहेत जीत. नितेश बडे रायझिंग ईगल संघाचे कॅप्टन. पुन्हा एकदा स्लोवर वन टाकण्याचा प्रयत्न. लेग साइडला हा सुंदर फटका, परंतु फिल्डर तिथं असल्यामुळे एकच धाव मिळेल. गणेश सर अतिशय चांगली गोलंदाजी या षटकामध्ये करताना आपल्याला दिसत आहे. धावगतीवर त्यांनी थोडासा अंकुश मिळवलेला इथे दिसतो आहे आपल्याला. हा उंच उडालेला परंतु नो मॅन्स लँड मध्ये पडलेला चेंडू. फलंदाज दुसऱ्या धावेसाठी निघालेले आहेत. 2 धावा पूर्ण. संयमी खेळी करणं गरजेचं आहे. या सामन्यामधून जिंकणारा संघ हा वीर मावळे या फायनल मध्ये पोहोचलेल्या संघाशी सामना करणार आहे.
पुन्हा एकदा स्लोवर वन. वेगात बदल करून फलंदाजाला चकवण्याचा प्रयत्न सूर्यवंशी सर करताना दिसत आहेत आणि अतिशय चांगलं षटक त्यांचं जात आहे. आतापर्यंत एकही बाउंड्री त्यांनी दिलेली नाहीये. या षटकामध्ये एक सुद्धा मोठा फटका आलेला नाही. खूप 1 रन 2 रन अशा रन्स एकवटायचे चाललेत. मगाशी आनंदात असणारा अचूक टप्प्यावर गोलंदाजी गणेश सरांकडून. फलंदाज तिथे थोडेसे शेपल झालेले दिसले आणि गणेश सरांनी थांबण्याचा निर्णय घेतला. विकी 11 संघाचं दडपण थोडस वाढत असलेलं दिसतंय. धावा येत नाहीयेत. धावांवर थोडासा अंकुश लागलाय. 19 चेंडू 37 धावा. सुंदर असा स्लोअर यॉर्कर. सुंदर असं षटकाची समाप्ती केलेली गणेश सरांनी. संघाला आवश्यक असताना अतिशय चांगलं षटक त्यांनी 5 धावा त्यांनी दिलेल्या आहे. त्यामुळं आता विकी 11 संघाला 18 चेंडू मध्ये 37 धावांची गरज आहे. पुढील गोलंदाज म्हणून त्याला पाठवलं जाईल. आमच्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व श्रीयुत मुंडे सर, उपसचिव मुंडे सरांनी आज इथं आवर्जून उपस्थिती लावली. त्यासाठी पूर्ण संघामार्फत आपलं मनपूर्वक आभार आणि वेलकम. आता विकी 11 संघाचा स्टार फलंदाज विक्रम फलंदाजीसाठी आलेला आहे आणि त्याच्या विरुद्ध गोलंदाजीसाठी स्टार गोलंदाज शुभम शर्मा अत्यंत जलद गतीने गोलंदाजी करतात. अत्यंत रोमांचक स्थितीकडे जात. 18 बॉल्स मध्ये जिंकण्यासाठी संघाला धावांची आवश्यकता आहे. 37 रन्स. 18 बॉल मध्ये 37 धावांची गरज आहे. बॉलिंगला आहेत शुभम द्रुतगती गोलंदाज आणि समोर आहेत तेवढेच तोडीचे उत्कृष्ट फलंदाज विक्रम. वीर मावळे 11 संघाच्या खेळाडूंनी एकत्र यायचंय. 3 षटक शेवटची शिल्लक आहेत. मावळे 11 संघाच्या खेळाडूंनी एकत्र. शुभम शर्माचा हा विक्रमने लेग साइडला खेळलेला फटका. 1 धाव घेऊन विक्रमने खातं उघडलंय स्वतःच. 17 चेंडू 36 धावा. बघूया दोघं संघामध्ये अटीतटीचा हा सामना, क्वालिफायर 2चा सामना. जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये. शफल करून उंच मारलेला हा फटका. क्षेत्ररक्षक धावताना आपल्याला दिसत आहेत. स्वतः कॅप्टन तिथे चांगली फिल्डिंग त्यांनी 2 धावा वाचवलेल्या आहेत. 16 चेंडू 34 धावा.
नितेश हे अत्यंत चपळ क्षेत्ररक्षक. उंच मारण्याचा आणि हा झेलबाद खूप मोठी गोलंदाजीची अपील, मात्र अंपायर्सवर कोणताही परिणाम नाही. गेली दोन्ही षटकं चांगली गोलंदाजी रायझिंग 11 संघाने केलेली आहे आणि सामन्यात पुनरागमन त्यांनी केलेलं आहे. सुंदर मारण्याचा प्रयत्न, एका धावेवर समाधान मानावं लागते. आता विक्रम गुटे पाटील यांच्या खांद्यावर एक खूप मोठी धुरा आहे, पण अशा दडपणाखाली सुद्धा ते कसा खेळ करू शकतात हे पाहावं लागेल. आणि ही एक मोठी विकेट ज्यासाठी अजूनही विकी 11 संघाचा मोठमोठे षटकार लांब लांब षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध असलेला धनंजय रेड्डी मैदानात आहे. मगाच्या सामन्याचं जे चित्र आहे हे आता स्ट्राईकवर असणारे बॅट्समन रेड्डी यांच्यामुळे बदललं गेलं होतं. कुमार, तुमच्या पायाला काही झालंय का? बाहेर यायचंय का? बाहेर यायचंय का? फिल्डिंग करताय? चला लवकर चालू करा षटक.
राहुल इथापे पुढील गोलंदाज असतील. मला वाटतं या सामन्यात पहिल्यांदाच गोलंदाजी करतायत. दुसरी ओव्हर फलंदाजीमध्ये त्यांनी आपली चुणूक दाखवली होती, चांगले मोठमोठे फटके मारले होते. आता गोलंदाजीतही त्यांच्याकडून कर्णधाराला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. पुन्हा एकदा सेकंड क्वालिफायर सामन्यातला हा एक हाय व्होल्टेज सामना. जिद्द ठेवा, शेवटपर्यंत काहीही होऊ शकतं. आणि आणि हा झेलबाद पुन्हा अत्यंत रंगतदार अवस्थेत आलेली आहे. 66 रनावर 6 विकेट आणि विके 11 संघाला हव्यात 33 धावा. त्यांच्याकडे चेंडू शिल्लक आहेत 11 बॉल 33 धावा आणि खुद्द मालक मैदानात आहेत. मालकांच्या 6 काल आपण बघितलेला आहे. अत्यंत उत्तुंग असा षटकार त्यांनी मारलेला आहे. हर्षला ज्यावेळी परत बोलवलं तो ढाकणे साहेबांच्या मते तो सामन्याचा टर्निंग पॉइंट झाला आणि तिथून स्लोअर वन आणि पहिले 3 चेंडू अतिशय चांगले टाकलेले आहेत राहुलने. मला वाटतं हर्षाला जो बाहेर बोलवलं तो थोडासा टर्निंग पॉइंट ठरलाय. त्याला मारायला सांगून थोडा वेट केला असता तर बरं झालं असतं. आता संघ मालक सतीश यांच्याकडून मोठ्या फटक्याची अपेक्षा. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चुकलेले आहेत सतीश पूर्णपणे. सामन्याचं चित्र आपल्याला पलटताना दिसतंय. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. सात चेंडू आणि 31 धावा असं काहीसं अवघड समीकरण झालेलं आहे विके 11 साठी. आणि सातत्यानं चांगली गोलंदाजी राहुलने या ओव्हरला फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. त्यांनी जी पहिली ओव्हर टाकली होती त्यामध्ये जो त्यांनी मार खाल्ला होता तो सगळा त्यांनी आता कॉम्पेन्सेट केला. 6 बॉल 31 धावा. 6 बॉल 31 धावा. जिथे मला वाटतं 24 बॉल 42 हव्या होत्या, 6 बॉल 31 म्हणजे मागचे 3ही षटक अतिशय दर्जेदार गोलंदाजी. हैदराबाद एक्सप्रेस बॉलिंग करणार आहे नाही, बॉलिंग साठी नंदूला आमंत्रण दिलं जातंय. मला वाटलं की हैदराबाद एक्सप्रेसला एखादा चान्स दिला जाईल. त्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली आहे. मागच्या वर्षी सुद्धा ते अंतिम सामना खेळले होते, फायनल खेळले होते. या वर्षी सुद्धा त्यांची इच्छा आहे. सकाळी त्यांनी बोलून दाखवलं मला हैदराबादला निघायचंय. यावेळेस इच्छा आहे की ट्रॉफी घेऊन जाऊ.
आता असं दिसतंय की ते फायनल मध्ये जाताना दिसत आहेत. एक पाऊल त्यांचं वॉर्मअप करावा लागतो दादू. आणि आपल्याकडे फ्लड लाईट्स आहेत. यानंतर बोल्ड बोल्ड अतिशय सुंदर असा या यॉर्कर आणि सतीश बोल्ड झालेले आहेत. 5 बॉल मध्ये 31 धावा. दत्ताचा चेहरा अत्यंत खुललेला आहे. मगापासून दत्ताच्या एअर जरा वाढल्या होत्या, पण आता त्यांनी एका जागेवर उभा राहण्याचा निर्णय घेतलाय. शेवटचा सामना मध्ये आणि आराम पण करा थोडासा मध्ये गॅप घ्या. नाही नाही थोडं आमची बघून जा ना fielding. सल्लू बन जाऊंगा. रिझल्ट आपल्याला अजून थोडासा वेगळा काहीसा दिसला असता. त्याच्यामुळे विक्रमची उपस्थिती टीमसाठी प्रेरणादायी असते. विक्रम 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 कुठे? मिलिंद आणि रायझिंग इगल संघ दत्ता बडे संघ मालक असलेले विक्रम. रायझिंग इगल संघ अंतिम सामन्यात पोहोचलेला विक्रम जर आहे. काल असता विक्रम अंतिम जर काल सामन्यात असता विजयी झालेला आहे. तर मला वाटतं या स्पर्धेचा निकाल रायझिंग इगल संघाचं विक्रम अभिनंदन आणि त्यांना अंतिम सामन्यासाठी जर काल असते शुभेच्छा. तर ह्या हार्ड जो लक आज काय विकी दिसलं, 11. तुम्ही यावर्षी फायनल